नमस्कार मित्रांनो, आज आपण सिंह राशीविषयी पाहणार आहोत. तर पौर्णिमेनंतर सिंह राशीसाठी खूप आनंदाची बातमी आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणावतील. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी समर्पित आहे. जर तुमची रास सिंह असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पौर्णिमेनंतरच्या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना कोणते सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात, कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे आणि स्वतःला कसे प्रेरित ठेवावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकाला चढउतार अनुभवावे लागतात. काही काळ असा असतो की मेहनत खूप असते पण परिणाम कमी दिसतात. काही वेळा आपल्याला वाटते की आपल्या नशिबाने आपली साथ सोडली आहे, परंतु वास्तव असे आहे की प्रत्येक काळ कायम राहत नाही. अंधारानंतर प्रकाश येतो आणि संघर्षानंतर यशाची संधी निर्माण होते. सिंह राशीच्या व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, धैर्य आणि स्वतःच्या ध्येयासाठी लढण्याची क्षमता असते. पण अनेक वेळा या गुणांनाही योग्य दिशा मिळणे आवश्यक असते. त्यामुळे पौर्णिमेनंतरचा हा काळ स्वतःचे ध्येय पुन्हा एकदा निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो, या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अडचणींमुळे स्वतःची किंमत कमी समजू लागतात. पण लक्षात ठेवा, तुमचे मूल्य इतरांच्या मतांवर ठरत नाही. तुमची मेहनत, तुमचा स्वभाव आणि तुमची चिकाटी तुम्हाला वेगळे बनवते. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही लोकांना घरातील वातावरणामध्ये सुधारणा जाणवू शकते. पूर्वीचे गैरसमज दूर होऊ शकतात, संवाद वाढू शकतो, एकमेकांना समजून घेण्याची तयारी निर्माण होऊ शकते. घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी संयम आणि प्रेम या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. करिअर किंवा व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये अनेकांना नवीन कल्पना सुचू शकतात. काही लोक नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेऊ शकतात. काही जणांना त्यांच्या मेहनतीचे कौतुक मिळू शकते. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. माहिती गोळा करा, विचार करा आणि मगच पुढे जा. मित्रांनो, आर्थिक बाबतीत देखील शिस्त आवश्यक आहे. जास्त कमाई करणे इतकेच योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळा, बचतीची सवय लावा, भविष्यासाठी तयारी करा. लहान लहान आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतात. आता आपण जीवनातील एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, सकारात्मक विचार. अनेक वेळा परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांचा आपल्यावर जास्त परिणाम होतो. जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या संधी देखील दिसत नाहीत. पण जर आपण आशावादी राहिलो तर अडचणीमध्ये मार्ग दिसू शकतो. मित्रांनो, काही लोक या काळात स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेऊ शकतात. नियमित चालणे, व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे जीवनामध्ये मोठा बदल घडू शकतो. शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतील तर जीवनातील अनेक समस्या सोप्या वाटू लागतात. आयुष्यामध्ये यश मिळवणाऱ्या लोकांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, ते कधीही हार मानत नाहीत. त्यांना अडचणी येतात, अपयश येते, टीका होते, पण ते पुढे जात राहतात. म्हणूनच तुम्ही देखील स्वतःला एक वचन द्या की कोणतीही परिस्थिती आली तरी प्रयत्न थांबवणार नाही. मित्रांनो, कधीकधी आपण इतरांच्या यशाकडे पाहून निराश होतो, पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कालपेक्षा आज चांगले होणे हेच खरे यश आहे. कृतज्ञता हा आनंदाचा सर्वात मोठा भाग आहे. आपल्या आयुष्यात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवा. कुटुंब, मित्र, आरोग्य, अनुभव आणि नवीन सुरुवात करण्याची संधी या सर्व गोष्टी अमूल्य आहेत. मित्रांनो, पुढील दिवसांमध्ये तुम्हाला काही नवीन संधी दिसू शकतात.
त्या संधी मोठ्या असतील किंवा लहान, त्यांचे स्वागत करा. प्रत्येक संधी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवतो. लक्षात ठेवा, कोणतीही भविष्यवाणी तुमचे भविष्य निश्चित करत नाही. तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमची सातत्यपूर्ण कृती यावर तुमचं यश अवलंबून असतं. म्हणून सकारात्मक राहा, ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी काम करत राहा. मित्रांनो, जीवनात काही काळ असे येतात जेव्हा सर्व काही सुरळीत चाललेलं असतं. कामामध्ये प्रगती होत असते, घरात आनंद असतो, मनात उत्साह असतो. पण काही वेळा असेही दिवस येतात जेव्हा सर्व काही असूनही मन अस्वस्थ वाटते. अनेक प्रयत्न करूनही कामे अडकतात, अपेक्षित यश मिळत नाही. काही लोक अचानक दूर जातात, काही नाती ताणली जातात, काही आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा काळात माणूस विचार करतो की नेमकं काय चुकत आहे. मी इतकी मेहनत करतो तरीही अडथळे का येतात? माझ्या आयुष्यात वारंवार परीक्षा का येतात? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा बाहेर नसतात. ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या संयमामध्ये दडलेली असतात. सिंह राशीचे लोक स्वभावाने पराक्रमी असतात. ते कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाहीत. त्यांना मोठी स्वप्ने पाहायला आवडतात. ते नेतृत्व करतात, इतरांना प्रेरणा देतात. पण अनेकदा ते स्वतःच्या भावनांना मनातच दाबून ठेवतात. बाहेरून मजबूत दिसणारी ही माणसं आतून अनेक चिंतांशी झुंज देत असतात. पौर्णिमेनंतरचा काळ हा अशाच विचारांना नवीन दिशा देणारा काळ ठरू शकतो. या काळात स्वतःकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. आपले निर्णय, आपली संगत, आपली ध्येये आणि आपली जीवनशैली यांचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असते. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी कुलदेवताची परंपरा जपली, कारण त्यांना माहीत होते की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला मूल्यांची, संस्काराची आणि श्रद्धेची गरज असते. कुलदैवत म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही. कुलदैवत म्हणजे आपल्या कुटुंबाला जोडणारा आध्यात्मिक धागा. अनेक पिढ्यांची श्रद्धा आणि विश्वास त्यामध्ये सामावलेला असतो. जेव्हा आपण कुलदैवताच्या चरणी जातो तेव्हा आपण फक्त प्रार्थना करत नाही, आपण आपल्या मनातील अहंकार कमी करतो. आपण स्वतःला आठवण करून देतो की जीवनात नम्रता किती महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज अनेक सिंह राशीचे लोक करिअरच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. काही जण नोकरी शोधत आहेत, काही जण बढतीची वाट पाहत आहेत, काही जण स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यश मिळण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नसते. सातत्य, संयम आणि योग्य वेळ यांचीही गरज असते. तुमच्या जीवनात सध्या काही गोष्टी मनासारख्या होत नसतील तर निराश अजिबात होऊ नका. प्रत्येक संघर्ष तुमच्यात नवीन ताकद निर्माण करतो. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक शहाणे बनवतो. प्रत्येक अपयश तुम्हाला पुढील यशासाठी तयार करत असते. या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या, कारण अनेक वेळा शब्दांमुळे निर्माण झालेला गैरसमज मोठ्या समस्येचं रूप धारण करतो. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. म्हणून शांतता आणि संयम राखा. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. जे आहे त्याचे योग्य नियोजन करा. भविष्यासाठी बचत करा. छोट्या निर्णयांमुळे मोठे परिणाम घडतात. कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम आणि संवाद यांना प्राधान्य द्या. घरातील व्यक्तींना वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. अनेक वेळा पैसा नव्हे तर आपुलकी माणसाला जास्त महत्त्वाची वाटते. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. ते संकटामध्येही मार्ग शोधतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते हार मानत नाहीत. हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. म्हणून आगामी काळात कोणतीही अडचण आली तरी घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या आशेने करा. लक्षात ठेवा, जीवन बदलणारा क्षण कधीही येऊ शकतो, पण त्या क्षणासाठी स्वतःला तयार ठेवणं आपल्या हातात असतं. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. चांगले विचार मनात ठेवा. चांगली कर्मे करत राहा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो.
मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी संघर्षाचा सामना करावा लागतो. काही लोक संघर्ष पाहून घाबरतात, काही लोक त्यापासून पळ काढतात, तर काही लोक त्या संघर्षाला संधीमध्ये बदलतात. सिंह राशीचे लोक तिसऱ्या प्रकारात मोडतात. ते परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त ताकद असून उपयोग नाही, योग्य दिशेने प्रयत्न करणे देखील तितकेच महत्त्वाचं असतं. अनेक वेळा माणूस खूप मेहनत करत असतो, पण दिशा चुकीची असते, त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. याच कारणामुळे आगामी काळात सिंह राशीच्या लोकांनी आपल्या निर्णयांचा पुन्हा एकदा विचार करणं आवश्यक आहे. जे काम अनेक वर्षे फक्त सवयीने करत आहात, ते खरोखरच तुमच्या ध्येयाशी जुळते का? ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवत आहात, ते खरोखरच तुमच्या प्रगतीची इच्छा बाळगतात का? ज्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ खर्च करत आहात, त्या तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त आहेत का? हे प्रश्न स्वतःला एकदा विचारून बघा. मित्रांनो, काही वेळा जीवनात बदल घडवण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते. छोट्या सवयी देखील मोठा फरक निर्माण करू शकतात. रोज सकाळी सकारात्मक विचार करणे, घरातील ज्येष्ठांचा आदर करणे, मन शांत ठेवणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि कृतज्ञता राहणे या गोष्टी साध्या वाटतात, पण याच गोष्टी माणसाचे भविष्य घडवतात. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना सध्या असे वाटत असेल की त्यांच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळत नाही. काही जण नोकरीमध्ये मेहनत करत आहेत, पण कौतुक होत नाही. काही जण व्यवसायात झटत आहेत, पण अपेक्षित नफा मिळत नाही. काही जण नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण समोरून प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी निराश होणे स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, प्रत्येक बीजाला झाड होण्यासाठी वेळ लागतो. आज जे प्रयत्न तुम्ही करत आहात त्याचे फळ उद्या मिळू शकते. म्हणूनच सातत्य सोडू नका. कुलदेवताच्या चरणी जाताना फक्त मागणी घेऊन जाऊ नका, कृतज्ञता घेऊन जा. कारण कृतज्ञता मनाला नम्र बनवते. जे आहे त्याची किंमत समजते आणि ज्याला जे आहे त्याचे मोल कळते, त्याला भविष्यात आणखी चांगली गोष्ट मिळण्याची तयारी होते. मित्रांनो, या काळात तुमच्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करा. काही लोक तुम्हाला प्रेरणा देतील, काही लोक तुमचा उत्साह वाढवतील, पण काही लोक सतत नकारात्मकता पसरवतील. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे योग्य ठरू शकतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचा विचार. जर तुम्ही सतत भीती, शंका आणि निराशा यामध्ये अडकून राहिलात, तर तुमचे निर्णयही तसेच होतील. जर तुम्ही अशा विश्वास आणि प्रयत्न यांना महत्त्व दिले, तर तुमची वाटचाल वेगळी होईल. आर्थिक बाबतीतही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे. काही लोक चांगले उत्पन्न कमवतात, पण चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येतात. त्यामुळे खर्च आणि बचत यांचा समतोल राखा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नवीन कौशल्ये शिकण्यावर भर द्या. काळ बदलत आहे, नवीन संधी निर्माण होत आहे. जो व्यक्ती शिकणे थांबवतो तो मागे पडतो. त्यामुळे स्वतःमध्ये गुंतवणूक करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर भर द्यावा, कारण कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद ग्राहकांचा विश्वास असतो. मित्रांनो, कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर संवादाला पर्याय नाही. अनेक वेळा गैरसमज हे बोलण्याच्या अभावामुळे निर्माण होतात. म्हणून घरातील लोकांशी मनमोकळेपणाने बोला, त्यांच्या भावना समजून घ्या. या काळात आरोग्याकडे देखील विशेष लक्ष द्या. शरीर निरोगी असेल तर मन देखील मजबूत राहतं. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांना प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, जीवनामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. मोठे यश मिळवण्यासाठी मोठी तयारी करावी लागते. संयम ठेवावा लागतो. सतत प्रयत्न करावे लागतात. सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, पण खरा नेता तोच जो स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जातो. त्यामुळे इतरांना मदत करा, चांगले विचार वाटा, सकारात्मकता पसरवा. मित्रांनो, प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल काय झाले याचा विचार करत बसू नका. उद्या काय होईल याची चिंताही करू नका. आजचा दिवस सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या मनामध्ये एखादे मोठे स्वप्न असेल तर त्यासाठी काम सुरू ठेवा. कारण स्वप्न पूर्ण होण्याआधी अनेक अडथळे येतात, पण जे लोक हार मानत नाहीत तेच शेवटी यशस्वी होतात. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा, कुटुंबासोबत वेळ घालवा.
कुलदेवताच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला वाटते की आता काहीतरी मोठा बदल होणार आहे. वातावरणामध्ये एक वेगळीच जाणीव निर्माण होते. मनामध्ये नवीन विचार येऊ लागतात. जुने प्रश्न पुन्हा समोर येतात आणि त्यांची उत्तरं शोधण्याची इच्छा निर्माण होते. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःची ताकद ओळखण्याचा काळ ठरू शकतो. अनेक वेळा आपण आपल्या क्षमतेपेक्षा कमी गोष्टींवर समाधान मानतो. आपल्यामध्ये असलेल्या गुणांची आपल्याला जाणीव नसते. परंतु जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा आपली खरी क्षमता समोर येते. तुम्ही मागील काही वर्षांचा विचार करा. किती संकटे आली, किती अडचणी आल्या, किती वेळा तुम्हाला वाटले की आता पुढे काही होणार नाही, पण तरीही तुम्ही उभे राहिलात. पुन्हा प्रयत्न केलेत, पुन्हा चालायला सुरुवात केलीच. हीच तुमची खरी ताकद आहे. मित्रांनो, अनेक वेळा माणूस स्वतःच्या यशाला कमी लेखतो. तो फक्त जे मिळालं नाही त्याचाच विचार करत राहतो. पण जे मिळालं आहे त्याचे मोल विसरतो. म्हणून आज एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, माझ्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? कोणते लोक माझ्यासोबत आहेत? मी कोणत्या संकटावर मात केली आहे? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव करून देतील. नातेसंबंधाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आगामी काळात संयमाची परीक्षा होऊ शकते. आगामी काळात संयमाची परीक्षा होऊ शकते. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखा विचार करेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, अनुभव आणि दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे मतभेद झाले तरी संवाद बंद करू नका. अनेक नातीही प्रेमाच्या अभावामुळे तुटत नाहीत, ती संवादाच्या अभावामुळे तुटतात. म्हणून बोलत राहा, समजून घ्या आणि क्षमा करायला शिका. सिंह राशीचे लोक मनाने मोठे असतात, पण त्यांना दुखावले गेले तर ते शांत राहतात आणि अंतर ठेवतात. मात्र काही वेळा मनातील गोष्टी व्यक्त करणेही आवश्यक असते. आर्थिक बाबतीत हा काळ शहाणपणाने वागण्याचा आहे. मोठ्या स्वप्नांसोबत मोठी जबाबदारीही येते. त्यामुळे प्रत्येक खर्चाचा विचार करा. बचतीला महत्त्व द्या. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संधी शोधा. मित्रांनो, पैसा हा जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नाही. त्यामुळे पैशामागे धावताना आरोग्य आणि नाती, मानसिक शांती यांचा विसर होऊ देऊ नका. काही सिंह राशीच्या व्यक्ती नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील. काही जण व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असतील. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करत असतील. अशा वेळी घाई न करता माहिती गोळा करा, नियोजन करा आणि योग्य लोकांचा सल्ला घ्या. यश हे एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. अनेक अपयश स्वीकारावी लागतात. अनेक वेळा पुन्हा सुरुवात करावी लागते. मित्रांनो, जीवनात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे अडचणी पाहून थांबतात, तर दुसरे ते जे की अडचणी नसूनही पुढे जातात. इतिहास नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांना लक्षात ठेवतो. तुमच्या मनामध्ये एखादे स्वप्न असेल तर त्यासाठी आजपासून काम सुरू करा. योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका, कारण अनेकदा योग्य वेळ ही आपणच तयार करायची असते. या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. शरीर आणि मन यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. मन तणावग्रस्त असेल तर शरीरावर परिणाम होतो. शरीर थकलेले असेल तर मनावर परिणाम होतो. त्यामुळे दोघांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. प्रार्थना करा, ध्यान करा, पुस्तक वाचा. स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करा. मित्रांनो, कुलदेवताची श्रद्धा म्हणजे भीती नव्हे, ती विश्वासाची भावना आहे. जेव्हा आपण श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा आपल्यामध्ये मानसिक शक्ती निर्माण होते. अडचणींचा सामना करण्याची धैर्य मिळते. लक्षात ठेवा, कोणतेही संकट कायमचे नसते. कोणतीही अडचण अखंड चालत नाही. काळ बदलतो, परिस्थितीही बदलते आणि योग्य प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे जीवनही बदलते. आज जर परिस्थिती कठीण असेल तर उद्या ती चांगली होऊ शकते. पण त्यासाठी प्रयत्न थांबवू नका. स्वतःवरचा विश्वास गमावू नका. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. ते पराभव स्वीकारतात पण हार मानत नाहीत. आणि हाच गुण त्यांना पुन्हा पुन्हा यशाच्या दिशेने घेऊन जातो. मित्रांनो, जीवनात काही काळ असे असतात की ज्या काळामध्ये माणसाची परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये पैसा, प्रतिष्ठा, नाती, संयम, धैर्य आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टींची कसोटी लागते. काही लोक या काळात खचून जातात,
तर काही लोक त्याच परिस्थितीला संधीमध्ये बदलतात. सिंह राशीच्या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लढण्याची वृत्ती असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते पूर्णपणे हार मानत नाहीत. त्यांच्यामध्ये पुन्हा उभं राहण्याची क्षमता असते. पण मित्रांनो, प्रत्येक योद्ध्याला कधीतरी विश्रांतीची गरज असते. प्रत्येक मजबूत व्यक्तीलाही कधीकधी आधाराची गरज असते. आज अनेक सिंह राशीचे लोक बाहेरून हसत असतील, पण मनामध्ये अनेक प्रश्न घेऊन जगत असतील. काही जण आर्थिक तणावात असतील, काही जण नातेसंबंधामधील अडचणीमुळे त्रस्त असतील, काही जण करिअरमध्ये योग्य संधीची वाट पाहत असतील. पण लक्षात ठेवा, जीवनात काहीही कायमचं नसतं. ना दुःख कायमचं असतं, ना आनंद कायमचा असतो. काळ सतत बदलत असतो. त्यामुळे एखादा कठीण काळ आला म्हणून स्वतःवरचा विश्वास गमावू नका. मित्रांनो, या काळात तुम्हाला 2 गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच अहंकार नव्हे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास. अनेक वेळा लोक तुमच्यावर शंका घेतील, तुमच्या निर्णयांवर टीका करतील, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतील. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तरच पुढे जाऊ शकता. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे संयम. आजच्या काळामध्ये प्रत्येकाला लगेच यश हवं असतं, लगेच परिणाम हवे असतात. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते, तेव्हा झाड वाढते. मित्रांनो, काही सिंह राशीच्या व्यक्तींना असे वाटत असेल की त्यांनी खूप मेहनत केली, पण त्यांना अपेक्षित फळ मिळालं नाही. परंतु हे लक्षात ठेवा की प्रत्येक प्रयत्नाचे फळ त्वरित मिळतेच असे नाही. काही वेळा प्रयत्नांचा परिणाम उशिराही दिसतो. या काळात तुमच्या बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवा, कारण अनेक नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या शब्दांमुळे वाढतात. एखादा कठोर शब्द वर्षानुवर्षे आठवणीत राहू शकतो. म्हणून विचारपूर्वक बोला. घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांच्या भावना समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही संघर्ष असतात, त्यामुळे एकमेकांना आधार देणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, काही वेळा आपण सतत भविष्याचा विचार करत राहतो आणि वर्तमानाचा आनंद घेणे विसरतो. पण जीवन फक्त उद्याचे नसते, जीवन आजचेही असते. म्हणून प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली त्यांचे आभार माना. ज्या लोकांनी कठीण काळात साथ दिली त्यांना विसरू नका. कारण यश मिळाल्यानंतरही अनेक लोक सोबत येतात, पण संघर्षाच्या काळात साथ देणारे लोक फार कमी असतात. आर्थिक बाबतीत शिस्त राखा. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्या. नियोजन करा, बचत करा आणि भविष्यासाठी तयारी ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. शरीर तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित चालणे या साध्या गोष्टी देखील आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. मित्रांनो, तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा. स्वतःशी संवाद साधा. तुमचे ध्येय लिहून ठेवा. तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या. कुलदेवताची श्रद्धा ही भीतीमुळे नसावी. ती प्रेम, कृतज्ञता आणि विश्वास यावर आधारित असावी. जेव्हा आपण श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनाला स्थिरता मिळते. निर्णय अधिक स्पष्ट होतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. तुमची सर्वात मोठी स्पर्धा इतरांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. आज तुम्ही कालपेक्षा अधिक चांगले, अधिक शहाणे आणि अधिक सक्षम बनलात तर तीच खरी तुमची प्रगती आहे. मित्रांनो, अनेक वेळा जीवनामध्ये मोठा बदल एका छोट्या निर्णयामुळे घडतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहा. चुकीच्या मार्गाने मिळणारे यश तात्पुरते असते. योग्य मार्गाने मिळणारे यश टिकाऊ असते. तुमच्या मनामध्ये कितीही भीती असली तरी पुढे चालत राहा, कारण धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, अनेक लोकांना असं वाटतं की पैसा म्हणजे यश. काहींना वाटतं की प्रसिद्धी म्हणजे यश. काहींना वाटतं की मोठे घर, मोठी गाडी आणि समाजातील प्रतिष्ठा म्हणजेच यश. पण खरं यश यापेक्षा खूप मोठं असतं.
खरं यश म्हणजे रात्री शांत झोप लागणं. खरं यश म्हणजे कुटुंबातील लोकांचं प्रेम मिळणं. खरं यश म्हणजे संकटामध्येही न खचणं. खरं यश म्हणजे स्वतःच्या मनामध्ये समाधान असणं. सिंह राशीच्या व्यक्तींची एक विशेष गोष्ट म्हणजे ते मोठी स्वप्ने पाहतात. त्यांना सामान्य जीवन जगणं आवडत नाही. त्यांना काहीतरी मोठं करायचं असतं, काहीतरी वेगळं साध्य करायचं असतं. हा गुण खूप चांगला आहे. पण या गुणासोबत एक धोका देखील असतो. तो म्हणजे सतत पुढे धावत राहणे आणि वर्तमानातील आनंद विसरणे. मित्रांनो, जीवन हा एक प्रवास आहे, अंतिम ठिकाण आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात आज जे लोक आहेत त्यांना वेळ द्या. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी बोला, कुटुंबासोबत बसा. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह राशीच्या व्यक्तींना अनेकदा असं वाटतं की त्यांना सर्व गोष्टी एकट्याने कराव्या लागतील. ते मदत मागायला संकोच करतात. ते त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. ते दुःख मनामध्येच ठेवतात. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी मजबूत राहणं आवश्यक नसतं. कधीकधी मन मोकळं करणं देखील खूप गरजेचं असतं. कधीकधी कोणाशी तरी बोलणे गरजेचं असतं. कधीकधी विश्रांती घेणं देखील गरजेचं असतं. यामध्ये काहीच चुकीचं नाही. खरा धैर्यवान तोच असतो जो स्वतःच्या भावनांचाही स्वीकारतो. मित्रांनो, या अंतिम भागामध्ये मी तुम्हाला एक छोटासा विचार देऊ इच्छितो. जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील तर त्यांना शिक्षा समजू नका. त्या एक शिकवण समजा. कारण प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते. प्रत्येक संघर्ष आपल्याला पुढील यशासाठी तयार करतो. आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती कायमची नाही. ती बदलू शकते. तुमचे जीवन बदलू शकते. तुमची परिस्थितीही बदलू शकते. तुमचं नशीबही बदलू शकतं. पण त्यासाठी सर्वात आधी तुमचं विचार बदलणं आवश्यक आहे. मित्रांनो, सकारात्मक विचार म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करणं नाही. सकारात्मकता विचार म्हणजे कठीण परिस्थितीतही आशा जिवंत ठेवणं. सकारात्मक विचार म्हणजे अडचणी असूनही प्रयत्न करत राहणं. सकारात्मक विचार म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. याच विचारसरणीमुळे अनेक सामान्य लोक असामान्य यश मिळवतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी आगामी काळात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा, दुसरी गोष्ट म्हणजे संयम आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य. या 3 गोष्टी व्यक्तीकडे असतात त्याला पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. मित्रांनो, कुलदेवताच्या चरणी जाताना फक्त इच्छा घेऊन जाऊ नका, कृतज्ञता घेऊन जा. कारण कृतज्ञता मनामध्येच खरी समृद्धी जन्म घेते. स्वतःच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या. ज्या लोकांनी मदत केली त्यांचे आभार माना. ज्या संकटांनी तुम्हाला मजबूत बनवलं त्यांचेही आभार माना. कारण प्रत्येक अनुभवाने तुम्हाला आजचा व्यक्ती बनवले आहे. मित्रांनो, तुम्ही किती वेळा पडलात याला महत्त्व नाही. तुम्ही किती वेळा पुन्हा उभं राहिलात याला खूप महत्त्व आहे. तुम्ही किती वेळा अपयशी झालात याला महत्त्व नाही. तुम्ही किती वेळा पुन्हा प्रयत्न केला याला खूप महत्त्व आहे. जीवनात जिंकणारे लोक वेगळे नसतात. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांचा प्रयत्न करण्याचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून मित्रांनो, स्वप्न ही नेहमी मोठी पहा. ध्येय मोठं ठेवा, पण त्यासाठी रोज छोटे छोटे प्रयत्न करत राहा. कारण मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या पावलांपासूनच होते. आजचा हा अंतिम भाग संपवताना मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबावर विश्वास ठेवा, तुमच्या कुलदेवतेच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा दिवस आजच्यापेक्षा अधिक चांगला असू शकतो यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, जर ही संपूर्ण तुम्हाला राशीविषयक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, समाधान, आरोग्य, सकारात्मकता नांदो हीच स्वामी चरणी, कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना. आणि जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश 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 आदेश.